Hi everybody. Good morning all of you in my YouTube channel English for You. I am Mr. Awad sir. Today we are going to learn a 10th English topic. The name of the topic is 4.4 Unbeatable Supermom Mary Kom. I think it's very inspirational story, the life achievement of Mary Kom. She is the Olympic medalist winner, the boxing champion, the first woman in all India to get a medal in Olympic, and that is the inspirational stories given here. The 10th English topic. The story is given, that is the two factor. The first is the inspirational story of Mary Kom, and the second one is given here, that the interview, exclusive interview of Mary Kom. I think all of you like this story. Before watching this video, please don't forget to subscribe my channel English for You. Let's start now. आज आपण इयत्ता 10वी युनिट नंबर 4.4 अनबीटेबल सुपरमॉम मेरी कोम हा जो लेसन आहे, मेरी कोम एक अजिंक्य सुपर मॉम, हा आज आपण पाहणार आहोत. देअर हॅड टू बी वन सक्सेसफुल स्टोरी इफ इंडियन्स वेअर टू सर्व्हाइव्ह इन स्पोर्ट अँड वी हॅव दॅट स्टोरी नाव. भारतीय क्रीडा क्षेत्रात टिकून राहायचे असेल तर, किंवा नाव कमवायचे असेल तर, तुमच्या पाठीशी एक यशोगाथा असली तरच शक्य असते. अशीच एक यशोगाथा या ठिकाणी घडलेली आहे. इनफ हॅज बीन सेड अबाउट धिस ग्रेट वॉरियर हू कॉन्कर द वर्ल्ड. विश्व जिंकणाऱ्या महान ही जी लढवई व्यक्ती आहे, हिच्याविषयी पुष्कळ बोलून झालेलं आहे. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मॉन्गतो कॉम, द कॉन्करर अँड कॉम्रेड. ही लढवई दुसरी तिसरी कोणी नसून तर जगज्जेती कॉन्करर व कॉम्रेड मागतो मेरी कोम ही होय. शी इज फेम ॲज अ 6-time वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप. 6 वेळा जागतिक मुष्टियुद्धे, त्याला बॉक्सिंग आपण म्हणतो, अजिंक्यपद वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन आणि 6 जागतिक स्पर्धांपैकी प्रत्येक स्पर्धेत पदक जिंकणारी एकमेव बॉक्सर, अशा उत्कृष्ट किंवा उत्तुंग कामगिरीसाठी ती ओळखली जाणारी अशी महिला म्हणजेच मेरी कोम. इन द 2012 ऑलिम्पिक्स शी बिकेम द फर्स्ट इंडियन वुमन बॉक्सर टू क्वालिफाय अँड विन अ ब्रॉन्झ मेडल इन द 51 किलोग्रॅम फ्लायवेट कॅटेगरी ऑफ बॉक्सिंग. 2012च्या ऑलिम्पिकच्या ज्या स्पर्धा होत्या, या स्पर्धेमध्ये मुष्टियोद्धा म्हणजे बॉक्सर म्हणून पात्रता मिळवलेली ती पहिली भारतीय महिला ठरलेली होती की जिने 51 किलो या वजनी गटामध्ये फ्लायवेट या प्रकारामध्ये कांस्य पदक मिळवलेलं आहे. हे 3 प्रकारचे जे पदक ऑलिम्पिकमध्ये असतात, गोल्ड, सिल्वर आणि ब्रॉन्झ, तर याच्यापैकी ब्रॉन्झ मेडल जे आहे, कांस्य पदक हे तिने मिळवलेलं आहे. सेकंड पॅराग्राफ पहा. कोम वॉज बॉर्न इन कांगथाई व्हिलेज, मोइरंग, लखमाई इन चुराचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रुरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. पूर्व भारतातील मणिपूरच्या मोइरंग लखमाई या चुराचंदपूर तालुक्यातील कांगथी नावाच्या एका दुर्गम अशा छोट्या खेडेगावामध्ये एका गरीब कुटुंबामध्ये मेरी कोमचा जन्म झालेला होता किंवा जन्म झालेला तिचा आहे. शी केम फ्रॉम अ पुअर फॅमिली, म्हणजे अतिशय गरीब कुटुंबामधील ती आहे. हर पॅरेंट्स मॉन्गतो टोनपा कोम अँड मॉन्गतो आखम कोम वेर टीनन फार्मर वर्क इन झूम फील्ड्स. तिचे आईवडील मॉन्गतो टोनपा कोम आणि मॉन्गतो आखम कोम झूम शेतामध्ये खंडकरी शेतकरी म्हणून काम करीत असत. कोम ग्रू अप इन हंबल सराउंडिंग्स, helping her parents with farm related chores, going to school and learning athletics initially and later boxing सायमल्टेनियसली. कोम ही अतिशय सामान्य वातावरणात वाढलेली. शाळेबरोबर तिच्या आईवडिलांना ती शेतीच्या कामातसुद्धा मदत करत असायची.
सुरुवातीला लहानपणी तिला ॲथलेटिक्स किंवा लहानपणी ती ॲथलेटिक्स शिकत होती आणि नंतर ती बॉक्सिंगही शिकू लागलेली होती. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. तिचे आईवडील मात्र लहानपणापासून एक चांगले पट्टीचे कुस्तीपटू होते. म्हणजे घरामध्ये वातावरण जे आहे हे रेसलिंगचं, कुस्तीचं आहे आणि तिला जी इंटरेस्ट जो आहे तो आवड जी आहे ती ॲथलेटिक बॉक्सिंग या प्रकारामध्ये झालेली आहे. नेक्स्ट पॅरेग्राफमध्ये पहा. शी हॅड ॲन इगर इंटरेस्ट इन ॲथलेटिक्स सिन्स चाइल्डहूड अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, अ फेलो मणिपुरी रिटर्न फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन गेम विथ अ गोल्ड मेडल. पुढे याच्यामध्ये पहा, तिला लहानपणापासून ॲथलेटिक्समध्ये खूप आवड होती आणि डिंको सिंग हा मणिपुरी बॉक्सर सहकारी 1998 साली बँकॉकमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून आलेला होता. कोम रिकलेक्ट्स हॅड इन्स्पायर मेनी यंगस्टर्स इन मणिपूर टू ट्राय बॉक्सिंग अँड शी टू थॉट ऑफ गिव्हिंग इन अ ट्राय. आणि त्यानंतर आपण बॉक्सिंगच्या या रिंगणामध्ये का उतरू नये असं तिला वाटू लागलं. मेरी कोमला आठवतं की त्याच्या यशामुळे मणिपूरमधल्या अनेक तरुण लोकांना बॉक्सिंग शिकण्याची प्रेरणासुद्धा मिळालेली होती. म्हणजे या डिंको सिंगपासून खऱ्या अर्थाने ती बॉक्सिंगचं जे करिअर आहे, तिचं जी ॲथलेटिक्समध्ये रस आहे तो लहानपणापासून तिची आवड त्यामध्ये निर्माण झालेली होती. मेरी कोम्स करिअर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगॉल. पुढे 2000मध्ये मणिपूर राज्य महिला बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेतेपद मिळवल्यानंतर खऱ्या अर्थाने मेरी कोमची ही कारकीर्द आहे तिला सुरुवात झालेली आहे. इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेव्हल. पुढे 2001मध्ये तिला जागतिक आंतरराष्ट्रीय स्तरावर स्पर्धा लढायला किंवा खेळायला तिने सुरुवात केलेली आहे. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kilogram weight category. पुढे 18व्या वर्षी अमेरिकेमधील पहिल्या AIBA महिला जागतिक बॉक्सिंग स्पर्धेमध्ये 48 किलो वजन या गटामध्ये तिने प्रथम पदार्पण केले. तिचा डेब्यू झालेला होता आणि रौप्य पदक तिने पटकावलेलं आहे. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. पुढे पहा, सुवर्णपदक न जिंकू शकल्यामुळे तिने ज्या प्रकारे संपूर्ण देशाची माफी मागितली त्यातून तिचा जो मोठेपणा आहे तो अधोरेखित या ठिकाणी होत आहे. म्हणजे तिला गोल्ड मेडल न मिळाल्याचं दुःख तिने संपूर्ण आपल्या देशाची माफी मागितलेली आहे. शी इज अ लिजंड फॉर शुअर अँड ॲन आयडल फॉर ऑल द स्पोर्ट वुमेन टू लुक अप टू. ती खचितच खरंच एक अलौकिक अशी व्यक्ती आणि सर्व महिला जे क्रीडापटू आहेत, जे क्रीडा क्षेत्रामध्ये महिला खेळत आहेत त्यांच्यासाठी एक आदर्श असणारी एक महिला, एक वुमन आहे. त्यामुळेच तिला सुपर मॉम या नावाने सुद्धा ओळखलं जातं. नेक्स्ट टॉपिक आहे याच्यामध्ये इंटरव्ह्यू. An interview. In an exclusive interview with Sport Kida correspondent Taruka Srivastav, Olympic bronze medalist Mary Kom talked about her preparation for the Olympics and her elation at winning a medal. स्पोर्ट किडाची बातमीदार तारुका श्रीवास्तवने घेतलेल्या एका विशेष मुलाखतीमध्ये ऑलिम्पिक कांस्य पदक विजेत्या मेरी कोमने आपल्या ऑलिम्पिकच्या तयारीविषयी आणि पदक मिळाल्याच्या आनंदाविषयी ज्या काही गोष्टी सांगितलेल्या आहेत, शेअर केल्यात, त्या आपण या इंटरव्ह्यूच्या माध्यमातून पाहणार आहोत. इंटरव्ह्यूअर. फर्स्ट थिंग्स फर्स्ट, यू आर द फर्स्ट इंडियन फिमेल बॉक्सर टू विन अन ऑलिम्पिक्स मेडल फॉर इंडिया. हॅज द फिलिंग कम्प्लिटली संक इन. मुलाखतकार विचारतात, सर्वप्रथम भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या तुम्ही पहिला महिला बॉक्सर आहात. या भावनेने तुम्ही अजूनसुद्धा भारावून गेलेले आहात का, हा प्रश्न विचारला आहे. मेरी कोमचा आन्सर, आय एम रिअली हॅपी विथ माय अचिव्हमेंट अँड येस इट इज यट टू सिंक इन. आय एम जस्ट सो एक्झिलरेटेड. या यशामुळे मला खूप आनंद झालेला आहे आणि हो, मी अजूनही सुद्धा भारावलेले आहे.
खूपच मला आनंद यामुळे झालेला आहे. इंटरव्ह्यूवर: यू वेर द ओनली फिमेल रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॉम इंडिया इन बॉक्सिंग. डीड दॅट पुट ॲडिशनल प्रेशर ऑन यू? पुढचा प्रश्न विचारला मुलाखतकाराने. भारताकडून बॉक्सिंगमध्ये तुम्ही एकमेव महिला प्रतिनिधी होता, त्यामुळे तुम्हाला जास्त जबाबदारी जाणवली नाही? मेरी कोमचा आन्सर बघा. नो, नॉट ॲट ऑल. आय वॉज प्रेटी कॉन्फिडंट अबाउट माय सेल्फ. आय नो. नाही, अजिबात नाही. मला स्वतःबद्दल पूर्ण आत्मविश्वास होता. नेक्स्ट क्वेश्चन पहा त्यांचा, इंटरव्ह्यूवरचा. युअर कोच चार्ल्स ॲटकिन्सन वॉज नॉट अलाउड टू अकंपनी यू टू द ऑलिम्पिक्स. हाऊ डीड दॅट अफेक्ट युअर प्रिपरेशन? मुलाखतकार म्हणतात, तुमचे प्रशिक्षक चार्ल्स ॲटकिन्सन यांनी तुमच्याबरोबर ऑलिम्पिकमध्ये येण्याची परवानगी दिलेली नव्हती. त्याचा तुमच्या तयारीवर काही परिणाम झाला का? तिचा आन्सर पहा, मेरी कॉम. वेल, आय डीड मिस हिम हिअर, बट थँकफुली वी हॅड ऑलरेडी डन आवर होमवर्क अँड आय वॉज वेल प्रिपेअर्ड. तुमचे प्रशिक्षक याविषयी विचारलं. ती म्हणते, हो, त्यांची कमतरता मला तिथे भासली, पण आम्ही चांगली पूर्वतयारी केलेली होती आणि त्यामुळे मी पूर्णपणे तयार होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ड्युरिंग युअर प्रिपरेशन्स फॉर द ऑलिम्पिक्स यू स्पेअर विथ द मेल बॉक्सर ऑफ द इंडियन कॉन्टिजंट. हू वॉज युअर फेवरेट स्पेअरिंग पार्टनर? ऑलिम्पिकच्या तयारीच्या काळात भारतीय पुरुष बॉक्सरना सुद्धा तुम्ही ठोसे लगावलेले आहेत मुष्टियुद्धामध्ये खेळलात. तुमचा आवडता सहकारी कोणता होता? मेरी कॉम लाभ हसून सांगते, वेल, आय ट्रेन हार्ड इन पुणे अँड द मेल बॉक्सर्स वेअर काइंड इनफ टू प्रॅक्टिस विथ मी व्हेनेवर आय रिक्वायर्ड देम. टू नेम अ फेवरेट वुड बी अनफेअर. हो, पुण्यामध्ये मी बरीच मेहनत घेतली आणि पुरुष बॉक्सरची सुद्धा मी खूप आभारी आहे, कारण मला जेव्हा कधी आवश्यकता भासली तेव्हा त्यांनी माझ्यासोबत सराव करण्याची तयारी दाखवली. त्यामुळे कुणा एकाचं नाव घेणं हे योग्य ठरणार नाही. नेक्स्ट क्वेश्चन. You were quoted saying Adams was very clever, a counter puncher, but although she carried power, she wasn't very tactical. I was scoring, but the judges were not pressing the buttons. Do you think dodgy judging was part of the reason for your loss in the semi-final? प्रश्न विचारला पुढचा. तुम्ही असे म्हणाले होते की ॲडम फार हुशार होती, प्रतिभार करणारी एक होती, पण शक्ती असली तरी तिच्याकडे रणनीती नव्हती. मी गुण मिळवत होते, पण तरीही परीक्षक बटणे दाबत नव्हते. मग उपांत्य फेरीमध्ये हारण्यामध्ये पक्षपातीपणाचा जो निर्णयाचा वाटा आहे, असं काही झालं असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे अंपायरकडून काही पक्षपातीपणा झालेला आहे किंवा ॲडम ही प्रतिस्पर्धी तिची खेळाडू तिच्या बाबतीत झाला आहे का, असा प्रश्न विचारला आहे. मेरी कोम म्हणते पहा, येस, आय थिंक सम ऑफ द डिसिजन्स वेअर अनफॉर्च्युनेट अँड डिड नॉट वर्क टू माय बेनिफिट. हो, काही निर्णय हे जे आहेत ते दुर्दैवी होते आणि माझ्यासाठी फायदेशीर नक्कीच नव्हते असं मला वाटतं. नेक्स्ट क्वेश्चन. इंडिया मॅनेज जस्ट 6 मेडल इन द 2012 ऑलिम्पिक्स इवन दो वी आर अ नेशन ऑफ 1.3 बिलियन पीपल. हू डू यू थिंक अ चेंज इज required to get help us win medal that are proportionate with our population. 1.3 अब्ज लोकसंख्येचा आपला देश असूनसुद्धा भारताने 2012च्या ऑलिम्पिकमध्ये फक्त 6च पदके मिळवली. मग आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात पदके जिंकावी यासाठी कुठे व कसा बदल होणं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटते? मेरी कोमचा आन्सर पहा, I think more and more people should take up sport as a full-time career if we want more gold medals. More corporates should come in and sponsor player so that the player doesn't have any financial pressure and can just focus on their games. मेरी कोमचा आन्सर पहा, आपल्याला आणखी सुवर्णपदके जिंकायची असतील तर अधिकाधिक लोकांना खेळ हे पूर्ण वेळचं क्षेत्र म्हणून निवडायला हवं असं मला वाटतं. आणि ज्या कॉर्पोरेट कंपन्यांनी खेळाडूंचे प्रायोजक म्हणून पुढं आलं पाहिजे, जेणेकरून खेळाडूंवर आर्थिक दडपण येणार नाही आणि ते खेळावर लक्ष केंद्रित करू शकतील. म्हणजे एक पैसा हे एक अतिशय महत्त्वाचा फॅक्टर या ठिकाणी तिने उल्लेख केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन इंटरव्ह्यूवरचा. डू यू थिंक इंटरेस्ट इन बॉक्सिंग इन इंडिया विल एव्हर गो बियॉन्ड द ऑलिम्पिक्स? मग ऑलिम्पिकच्या पलीकडे भारतामध्ये बॉक्सिंगची आवड पसरेल असं तुम्हाला वाटते का? मेरी कोमचा आन्सर, येस, आय एम शुअर दॅट इन अ फ्यू इयर बॉक्सिंग विल बी व्हेरी पॉप्युलर अमंग एव्हरी वन इन इंडिया ऑल द इयर राऊंड.
हो, मला नक्कीच खात्री आहे की काही वर्षात भारतात बॉक्सिंग खूप लोकप्रिय होईल आणि वर्षभर हा खेळ जो आहे तो खेळला जाईल. नेक्स्ट क्वेश्चन पहा. हाऊ अवेअर आर इंडियन वुमन ऑफ देअर न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट्स? डाएट अँड न्यूट्रिशन मस्ट हॅव बीन अ की फॅक्टर इन युअर कंडिशनिंग फॉर द ऑलिम्पिक्स. डू यू थिंक न्यूट्रिशन इज अ निग्लेक्टेड एरिया इन इंडियन स्पोर्ट? भारतीय महिला त्यांच्या पोषण गरजाविषयी कितपत जागरूक आहेत? आहार व पोषण या दोन गोष्टी तुमच्या ऑलिम्पिकच्या तयारीमध्ये नक्कीच महत्त्वाचा घटक असतील. मग भारतीय क्रीडा क्षेत्रात पोषण आहार ही एक दुर्लक्षित बाजू आहे असं तुम्हाला वाटतंय का? आन्सर पहा मेरी कॉमचं. द अवेअरनेस इज ग्रोविंग नाऊ अमॉंग द फिमेल ॲथलेटिक्स व्हेन इट कम्स टू न्यूट्रिशनल रिक्वायरमेंट. न्यूट्रिशन हॅज डेफिनेटली बीन a neglected area in Indian sport. I had to gain 3 kg since I had to fight in the 51 kilogram event instead of the usual 48 kilograms that I fight in. So I had to focus on what to eat. I gained weight by eating the right kind of healthy food rather than bad saturated fats. महिला खेळाडूंमध्ये पोषक आहाराच्या आवश्यकतेविषयी जागरूकता आता वाढत आहे. पोषण आहार ही भारतीय क्रीडा क्षेत्रामध्ये नक्कीच दुर्लक्षित अशी बाजू आहे. नेहमीच्या 48 किलो गटाऐवजी 51 किलो वजन गटात लढत देण्यासाठी मला स्वतःचे 3 किलो वजन वाढवावे लागले होते आणि त्यामुळे आहाराकडे लक्ष देणे मला भाग पडले होते. चरबीयुक्त अयोग्य अन्न न खाता योग्य प्रकारचा सकस आहार घेतल्यामुळे मी वजन माझं योग्य प्रकारे वाढू शकलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हाऊ बिग अ रोल डीड OGQ प्ले इन शॅपिंग द बॉक्सिंग सीन इन इंडिया फॉर द बेटर? भारतातील बॉक्सिंगची अधिक चांगली प्रगती घडवण्यात OGQची भूमिका किती मोठी होती? OGQ रिअली प्लेड ॲन इम्पॉर्टंट पार्ट इन माय सक्सेस. दे हेल्प मी आउट व्हेनेवर आय नीडेड समथिंग. दे टूक केअर ऑफ एव्हरीथिंग विच हेल्प मी फोकस ऑन माय बॉक्सिंग अँड केप मी स्ट्रेस फ्री. हो, OGQचा माझ्या आयुष्यात फार मोठा वाटा आहे. मला जेव्हा जेव्हा कुठल्या गोष्टीची गरज भासली तेव्हा तेव्हा त्यांनी ती पूर्ण केलेली होती. त्यांनी सर्व गोष्टींची काळजी घेतल्यामुळे मला बॉक्सिंगवरती लक्ष केंद्रित करता आलं आणि मी तणावमुक्त स्ट्रेस फ्री राहू शकलेले होते. नेक्स्ट क्वेश्चन पहा. व्हॉट्स युअर ओपिनियन ऑन द फ्युचर ऑफ इंडियन बॉक्सिंग? भारतीय बॉक्सिंगच्या भवितव्याविषयी तुमचं काय मत आहे? मेरी कॉमचा आन्सर पहा. द फ्युचर इज व्हेरी ब्राईट and I am sure many more boxers will get medals for us. भविष्य नक्कीच उज्ज्वल आहे आणि अनेक बॉक्सर आपल्या देशासाठी जे पदक आहेत ते पदके जिंकून आणतील याची मला नक्कीच खात्री आहे. नेक्स्ट क्वेश्चन. डू यू फाइंड इट डिफिकल्ट टू कन्व्हिन्स युअर चिल्ड्रन नॉट टू फाईट वेन दे वॉच यू गो आउट अँड डू इट इन स्टाईल ऑल द टाईम? पुढचा क्वेश्चन पहा. तुमच्या मुलांना मारामारी करू नका असे सांगणे तुम्हाला जमते का? कारण बाहेर तेच तुम्ही सफाईदारपणे करताना मी तुम्हाला नेहमी बघत असतात. ती मुलं तुमची पाहतात कारण तुमचा खेळ जो आहे तो बॉक्सिंगचा आहे. मेरी कॉमचा आन्सर. वेल, आय हॅव ट्विन्स अँड येस समटाईम इट बिकेम्स रिअली डिफिकल्ट टू कीप देम अंडर कंट्रोल. हो, मला जुळी मुलं आहेत आणि त्यांना ताब्यात ठेवणं कधी कधी खरंच कठीण असतं. नेक्स्ट क्वेश्चन पहा. विल यू ट्रेन युअर किड्स टू बिकम बॉक्सर ॲज वेल? तुमच्या मुलांनाही बॉक्सर बनण्याचे प्रशिक्षण तुम्ही देणार आहात का? मेरी कॉमचा आन्सर पहा. आय हॅवंट रिअली थॉट अबाउट इट ॲज ऑफ नाऊ. जस्ट लेट देअर मदर बॉक्स. मेरी कॉमचा आन्सर पहा. खरंच सांगायचं तर मी अजून त्याबद्दल विचार केलेला नाही. सध्या तरी त्यांची आई ही बॉक्सिंग करते तेवढं पुरेसं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. यू हॅव ब्रोकन सेव्हरल stereotypes about the woman in India by showing that women can compete with men in any field, but how good are you at the traditional feminine activities like cooking? महिला कोणत्याही क्षेत्रात पुरुषांची स्पर्धा करू शकतात हे दाखवून भारतातील महिलांबद्दलचे अनेक रूढिबद्ध विचार तुम्ही मोडीत काढलेले आहेत. परंतु महिलांच्या स्वयंपाकासारख्या पारंपरिक कामात तुम्ही कितपत पारंगत आहात? म्हणजे फॅमिली हा क्वेश्चन स्वयंपाकाविषयी त्यांनी विचारलेला आहे. मेरी कॉमचा आन्सर पहा. वेल, आय एम गुड ॲट कुकिंग अँड अदर हाऊसहोल्ड वर्क टू. हो, मी स्वयंपाक आणि इतर ज्या घरामधील कामं आहेत त्या कामामध्ये सुद्धा पारंगत आहे. इंटरव्ह्यूचा क्वेश्चन. वुड यू बी इंटरेस्टेड इन कोचिंग इंडियन वुमन इन बॉक्सिंग वन डे? पुढील काळात भारतीय महिलांना
बॉक्सिंगच्या प्रकारात मुष्टियुद्ध या प्रकारामध्ये प्रशिक्षण देण्याची तुमची रुची आवड तुम्ही यामध्ये घ्याल का? तिचा आन्सर पहा. लेट्स सी. इन द फ्युचर मे बी येस. पाहूया भविष्यात कदाचित मी अशी ऑफर आली तर घेईनसुद्धा. नेक्स्ट क्वेश्चन, लास्ट क्वेश्चन. व्हॉट डू यू प्रेफर बीइंग कॉल्ड सुपर मॉम और सुपर बॉक्सर? लोकांनी तुम्हाला सुपर मॉम म्हणलेलं आवडेल की सुपर बॉक्सर हा प्रश्न विचारला आहे. मेरी कॉमचा आन्सर पहा. आय हॅव बीइंग अ मॉम दॅट द बेस्ट थिंग दॅट हॅज एव्हर हॅपन टू मी. मला आईच राहायला आवडेल. माझ्यात आत्तापर्यंतच्या आयुष्यामध्ये घडलेली ती सर्वात सुंदर अशी घटना आहे. अनबीटेबल सुपर मॉम मेरी कॉम. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गुड बाय.